अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दिंडोरी फाटा येथे अवैध दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर यांची संयुक्त कारवाई करण्यात आली। या कारवाईत सुमारे 4,31,200 रुपयांचा दारू आणि वाहन जप्त करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभागाचे निरीक्षक श्री सुनील सहस्त्रबुद्धे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दिंडोरी फाटा अकोले येथील अहिल्यानगर चौकात अवैध दारूची वाहतूक होणार आहे। या माहितीच्या आधारे पथकाने मंगळवार दिनांक 20/5/2025 रोजी रात्री 11:30 वाजता सापळा रचला। फोर्ड कंपनीच्या फियाट फिगो गाडी MH15DC 2559 थांबवून तिची तपासणी केली असता वाहनाच्या डिकीमध्ये देशी दारूचे बॉक्स आढळून आले। या कारवाईत देशी दारू व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असे एकूण 4,31,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी वाहन चालक आशुतोष बाळू गुंजाळ जागीच अटक करण्यात आली। त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 ई व 98(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई डॉक्टर विजय देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, सागर धोमकर, विभागीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग पुणे यांच्या आदेशानुसार आणि श्री प्रमोद सोनवणे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर, श्री प्रवीण कुमार तेली, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभागाचे श्री सुनील सहस्त्रबुद्धे यांच्यासह जवान श्री वसंत पालवे, श्री तौसिफ शेख, जवान श्री सर्जेराव कांबळे, महिला जवान सरस्वती वराट आणि स्वाती फटांगरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री सुनील सहस्त्रबुद्धे करत आहेत। राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभागाचे दिलेल्या माहितीनुसार अवैध हातभट्टीची दारू निर्मिती, वाहतूक, विक्री ठिकाणे आणि अवैध धाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली। तिरंगा न्यूज साठी राजेश जेदे, संगमनेर।